निसर्गाच्या कुशीत वाढलेली आयुर्वेदिक चिकित्सा हजारो वर्षांपासून आपल्याला निरोगी ठेवत आली आहे. आज आपण पाहणार आहोत आयुर्वेदिक औषधांनी कोणते रोग बरे होतात आणि या चिकित्सा पद्धतीचं महत्त्व काय आहे. आयुर्वेदात शरीर, मन आणि आत्मा यांचा संतुलित विकास हा आरोग्याचा गमक मानला जातं. आयुर्वेदिक औषधं ही नैसर्गिक घटकांपासून तयार होतात, ज्यामुळे त्यांच्या शरीरावर कुठलाही दुष्परिणाम होत नाही. मात्र प्रश्न असा आहे, आयुर्वेदिक औषधांनी कोणकोणते रोग बरे होऊ शकतात. तर पहिलं सांगायचं म्हणजे पचन संस्थेशी संबंधित विकार. ॲसिडिटी, अपचन, गॅस्ट्रिक इश्यूज आणि बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन या समस्या आजकाल सर्वसाधारण आहेत. यासाठी आयुर्वेदात त्रिफळा, हिंग आणि अविपत्तिकर चूर्ण यासारखी औषधं प्रभावी ठरतात. पचन संस्थेचं आरोग्य सुधारून हे औषधं अपचनाचे मूळ कारण दूर करतात. दुसरं म्हणजे सांधेदुखी आणि हाडांचे आजार. अवयवातील सूज, सांधेदुखी आणि संधिवात या तक्रारींसाठी आयुर्वेदिक उपचार अत्यंत उपयुक्त आहेत. महारसनादी काढा, क्षुरादी गुगुळ आणि दशमूलारिष्ठासारखी औषधं शरीरातील सूज कमी करतात आणि सांधेदुखीवर दीर्घकाळ आराम देतात. त्वचा रोग, स्किन डिसीजेस. त्वचेवर मुरूम, एक्झिमा, सोरायसिस यासारख्या विकारांवर आयुर्वेदात यासाठी अनेक उपाय आहेत. नीम, कुमारी आणि मंजिष्ठासारख्या वनस्पतींचे सेवन आणि बाह्य वापर त्वचेच्या रोगांवर उपयुक्त ठरतात. या औषधांनी त्वचेला निखार मिळतो आणि आतील शुद्धता वाढते. चौथं सांगायचं म्हणजे श्वसन संस्थेचे विकार, रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स. दमा, सर्दी, खोकला आणि श्वसनाच्या इतर तक्रारी यावर आयुर्वेदात महत्त्वाचे उपाय आहेत. कंटकारी अवलेह, तुळस, वासा आणि पिंपलीसारख्या औषधांचा वापर करून श्वसन संस्थेला बळकटी मिळते आणि श्वासाचे आजार दूर होतात. यानंतर सांगायचं म्हणजे मधुमेह, डायबिटीस हा एक गंभीर आजार आहे, परंतु आयुर्वेदात त्यावर नियंत्रण ठेवण्याचे उत्तम उपाय उपलब्ध आहेत. मेषशृंगी, विजयासार, नीम आणि गुडमारसारख्या औषधी वनस्पतींनी रक्तातील साखर कमी होते आणि शरीरातील इन्सुलिनचं कार्य सुधारतं. हृदयविकार, हार्ट डिसीजेस. हृदयविकार, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांवर अर्जुनारिष्ट, लसूण आणि अश्वगंधा यांचा वापर खूप फायदेशीर आहे. हृदयाला बळकटी देण्यासाठी आणि रक्तभिसरण सुरळीत ठेवण्यासाठी हे औषधं उपयुक्त आहेत. मानसिक आरोग्य, मेंटल हेल्थ. ताण, चिंता आणि निद्रानाश यासारख्या मानसिक समस्यांसाठी ब्राह्मी, शंखपुष्पी आणि अश्वगंधासारख्या औषधांचा उपयोग केला जातो. हे औषधं मेंदूच्या कार्याला सुधारते, स्मरणशक्ती वाढवतात आणि ताण दूर करतात. वजन कमी करण्यासाठी काही उपाय आयुर्वेदात आहेत. लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनली आहे, परंतु आयुर्वेदात वजन कमी करण्यासाठी प्रभावी उपाय आहेत. त्रिफळा, वृक्षाम्ल आणि मेथीसारख्या औषधांनी शरीरातील चयापचय वाढतो, अतिरिक्त चरबी कमी होते आणि वजन संतुलित राहतं. मित्रांनो, आयुर्वेदिक औषधांनी आजार बरे करणे हे एक दीर्घकालीन समाधान आहे. पेनकिलर्स, अँटीबायोटिक्स आणि इतर रासायनिक औषधांपेक्षा आयुर्वेदिक उपचार शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या मूळ कारणांवर काम करतात. आयुर्वेदिक औषधं ही निसर्गाच्या कुशीतून आलेली आहेत, जी आपल्याला कोणत्याही दुष्परिणामांशिवाय आरोग्य देतात. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.